नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि चला तर व्हिडिओला मी सुरुवात करते. तर आज हे तुम्ही म्हणताल सकाळ सकाळ मी काय करते, तर आज म्हटलं चला आपल्या घर आणि सगळं काही मन प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला जे काही करता येतं ते आपण केलंच पाहिजे. तर आता मी म्हटलं चला मी हे सगळं करते तर तुमच्याबरोबर शेअर करूया. तर आजचं मी सगळं काही वरचे घरातले जळमटे आपण तर वरचेवर नेहमीच करत असतो आणि असे थोडे जरी जळमटे दिसले ना तर खरं तर आपण लगेच काढायचे असतात. ते कंटाळा करायचा नाही आणि समजा महिन्याला साफ करायचं आहे म्हणून तसं ठेवायचं हे योग्य नाही. त्यासाठी आपण असं वरचासुद्धा झाडू मारून घ्यायचा असतो. जेव्हा आपण खाली थोडंफार झाडू रोज मारतच असतो तेव्हा लगेच वरच्यावर हात मारून घ्यायचा. त्याच्यामुळे जळमटे लगेचच्या लगेच त्याचवेळी निघून जातात आणि जळमटे हे ठेवणं चांगलंच नसतं, कारण आपल्या घरासाठी ते दरिद्रीची लक्षणं असतात. त्यासाठी घर आणि आपलं मन स्वच्छ राहण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी तर हे सगळं काही केलं पाहिजे. झाडू मारला पाहिजे. घरातली दरिद्री ही बाहेरचं आणि घरातली झाडू मारण्याने जाते आणि त्याचबरोबर झाडू मारल्यानंतर मेन काम असतं आपलं लादी पुसणे. ते सुद्धा एक आपला अविभाज्य भाग आहे, जो की आपली घरातली हळद आणि मीठ टाकून लादी पुसली ना तर खरंच खूप छान असतं. पॉझिटिव्हिटी येते आणि निगेटिव्हिटी सगळी काही बाहेर पडते. त्याच्यामुळे लादी ही पुसणे, मीठ टाकून, हळद टाकून ही खरंच तुम्ही पुसा. ते खूप फायदेशीर असतं. आणि त्याच्यानंतर आपल्या उंबरठ्यावर पाणी सकाळीच पाण्याने छान उंबरठा स्वच्छ धुवायचा असतो आणि आपल्या छान कपड्याने पुसून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर पावलेसुद्धा आता माझी नेहमीची अशी डेलीची आपण जी पावले असतात ना ती पावले खरं म्हणजे चांदीची पावले लावले पाहिजेत. पण काही नाही, आपल्या जसं आपण नाही की खरंच चांदीची पावले लावले पाहिजे. फक्त लक्ष्मीची पावलं व्यवस्थित लावा की जेणेकरून आपले पाय त्याच्यावर पडले नाही पाहिजे. तर आता उंबरठ्यावर हळदीचं मी लेपन करून घेते. हळदीचं लेपन तुम्ही नक्की करा. हळदमध्ये मी गोमूत्र वगैरे टाकलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि नकारात्मक गोष्टी बाहेर जातात. आणि उंबरठ्यावर हळद कुंकू लावणं, कापूर अगरबत्ती लावल्यामुळे सुद्धा आपल्या घरात लक्ष्मी येते. आणि छान छोटीशी का होईना रांगोळी काढा, त्याच्यामुळे सुद्धा तर हे सुद्धा मूळ कारण आहे. आणि त्याच्याबरोबर आपलं घरातलं सगळं काही येतं आहे ना व्यवस्थित ठेवणं, जिथल्या तिथे सामान ठेवणं किंवा कुठे काही धूळ असेल तर रोजच्या रोज हात मारून पुसून घेऊन हे आपलं कामच असतं. तर आता लादी पुसत असताना मी हे वरचेवर सगळं काही पुसत असते. तर हे सगळं मी खूप पुसत असते तरीसुद्धा धूळ खूप रोजच येत असते. त्याच्यामुळे आता हे छान मी पुसून घेतलं आहे आणि सगळं काही जिथल्या तिथे सामान ठेवलं आहे. तर खरं म्हणजे ना हे बघा मोराचं पीस आहे. ही मोराचं पीससुद्धा आपल्या घरामध्ये असणं जरुरीचं आहे आणि ते खूप शुभ असतं आपल्या घरात ठेवणं. त्याच्यामुळं मग हे छान मोराचं पीस आहे ते सुद्धा मी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे टेबलावर बघा अस्तव्यस्त जे वस्तू असतात ना आणि जे नको तिथल्या गोष्टी असतात ना ते तिथल्या तिथे जागेवर ठेवणं पण जरुरी असतं. आता हे तिथे जागा नाही आहे तर हे सगळं सगळं सामान मी जिथल्या तिथे लावून ठेवते. आणि हे PC पण आहे ते पण सुद्धा थोडासा हात मारून घेते वरून. तुम्हाला तर माहिती आहे संपत्ती, पैसा हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे आणि लक्ष्मीचा वास सतत आपल्या घरामध्ये राहावा यासाठी आपण प्रत्येकजण लक्ष्मी येण्यासाठी काही ना काही धडपड करत असतो की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी सदैव राहावी आणि आपल्या घरात सुख, शांती, पैसा, पाणी हे सगळं काही असावं हे सगळ्यांना वाटत असतं. तर त्यासाठी आपल्या घरामध्ये घर स्वच्छ राहणं जरुरीचंच असतं. त्याच्यामुळे मनसुद्धा प्रसन्न होतं आणि घरसुद्धा प्रसन्न होतं. हे खूप मोठं कारण आहे. आणि तुम्ही एक बघा, लक्ष्मी अस्थिर असते, चंचल असते. तिचे एका ठिकाणी राहण्यासाठी आपल्याला खूप काही करावे लागतात. त्यासाठी खरंच व्यवस्थित घरामध्ये आपण लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी काही केल्या ना तर खरंच खूप छान राहतं आणि देवीचासुद्धा आपल्या घरात वास सतत राहतो.
तर ह्याच बारीक सारीक गोष्टी बघा की त्या पॉझिटिव्हिटी देणाऱ्या आहेत. आता हे फ्लॉवर पॉटच बघा खूप घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी देणारच आहे आणि त्याच्यामुळे खरंच पैसा पाणी पाहिजेच, पण यापेक्षाही जास्त आपल्या मनाला सुख, शांती आणि समाधान हे महत्त्वाचे आहेत. क्लीन करून घेतलेलं आहे छान, तर खूप क्लीन झाल्यावर छान दिसतंय. आणि आता हे बघा झाडावर पण आता उन्हाळा आला आहे, तर मी छान अशी रोज 2-3 वेळा पाणी झाडांना टाकत असते, आता स्प्रे करत असते. तर आपली जशी आपण स्वतः काळजी घेत असतो ना, तशी झाडाची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि ह्यामुळे सुद्धा घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं. हे एक सुद्धा कारण आहे. त्याच्यामुळे खरंच तुम्ही झाडांची काळजी करा आणि घरामध्ये झाडं खरंच लावा. फुले किंवा काही कुठलंही फुलांचं झाडं लावली ना, तरी आपण बघूनसुद्धा किती मन प्रसन्न होतं बघा. तर खरंच तुम्ही फुलांची झाडे लावा. आणि आता ही आमच्याकडे खूप छोटासा बगीचा म्हटलं तरी चालेल. मी तर त्याला खूप काळजी घेत असते आणि त्यांच्याकडे बघून खरंच मन प्रसन्न होत असतं. आपण बघा जेव्हा एकटे असतो ना, तर एकटे असल्यावर आपल्याला म्हणजे खूप काही प्रश्न पडलेले असतात किंवा काही विचार येतात. तर ते निगेटिव्हसुद्धा विचार असतात आणि पॉझिटिव्हसुद्धा विचार येत असतात. तर ते चांगले विचार असेल तर ठीक आहे, पण आपल्याला निगेटिव्ह विचार करायला मनात जर आले ना, तर खरंच आपलं पण मन उदास होतं. त्याच्यामुळे ना एकटं बसलं ना, तर काही ना काही तुम्ही घरामध्ये करत राहा. बारीक सारीक गोष्टी असतात, भरपूर काही असतात की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये मन असं रमवू शकतो. तर आता खरंच आणि आपण आपला वेळ कशात तरी चांगल्या गोष्टीमध्ये घालवला ना, तर आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं, मनसुद्धा त्यांच्यात गुंतलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे असे विचार येत नाही, चांगल्याच गोष्टी घडतात चांगला विचार केला तर. तुम्ही हे सुद्धा बघा. तर आता मी छान आमच्याकडे फ्लॉवर पॉट होता, छोटे मोठे असे असतात, तर ते मी घरामध्ये खूप चांगलं असतं ते लावलेलं. बांबूचं झाड आहे ते सुद्धा मी लावलं आहे, तर त्याचे डेली पाणी चेंज करावं लागतं, ते सुद्धा ठेवते. आणि आता हे मी तुम्हाला दाखवलं आहे ना, ते सुद्धा हॅप्पी मॅन आहे बघा. पाठीमागे असं पोटरी असते ना, ते आहे. तर ते सुद्धा तुम्ही ठेवा घरामध्ये. तर असं मी वरच्यावर पुसत होती, तर मी म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं म्हणून मी तुम्हालाही दाखवलं. तर ह्या गोष्टी असतात ना, त्यासुद्धा पॉझिटिव्ह देणारेच गोष्टी असतात. म्हणजे ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या घरात चांगल्या गोष्टी घडत असतात. तर हे सुद्धा घरामध्ये गोष्टी असल्या पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की आणा. हॅप्पी मॅन आहे कसं ठेवायचं, दरवाजाकडे त्याचं तोंड असलं पाहिजे असं ठेवायचं. म्हणजे येणाऱ्या माणसांचं तोंड आहे ना, त्यांच्याकडे लक्ष गेलं पाहिजे, असं अशा बाजूस ठेवलं पाहिजे. तर त्या गोष्टीसुद्धा ठेवा. तर आता हे बघा गाई आहे माझ्याकडे आणि वासरूसकट ते गाई आहे, तर तीसुद्धा ठेवा. आणि ती खरंच आपल्या घरामध्ये ठेवली पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये म्हणतात ना 33 कोटी देवांचा वास असतो. आणि खरंच ती खूप एक आपल्या घरामध्ये एक देवांच्या प्रती म्हणजे कृष्णाच्या बाजूला मी ठेवलेलं आहे. ते कृष्णाचं म्हणजे वासरू गायीच्याशी खूप कनेक्ट आहे नातं, त्याच्यामुळे मी ते तिथे ठेवलेलं आहे. आणि ते तुम्ही देवाऱ्यातसुद्धा ठेवू शकतात, पण माझ्या देवाऱ्यात जागा नाही. जेवढं आपण घरामध्ये होत असेल ना, तितकं खरंच केलं पाहिजे. आणि देवाचं जास्ती करून जी शक्ती आपल्याला मिळत असते ती देवाकडूनच मिळत असते. तुम्ही एक जरा बघा की आपण घरातलं एक जरी माणूस देवाचं करत असेल ना, तर खरंच तर आपल्या घरातल्या सगळ्यांना देव तारून नेतो. देवघरात रोजच्या रोज दिवा लावणे, रोजच्या रोज धूप अगरबत्ती लावणे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्या घरात चांगलं काही घडत असतं आणि त्याच्यामुळे आपलं मनसुद्धा आणि घरसुद्धा प्रसन्न होतं. अजून एक गोष्ट म्हटलं तर घरामध्ये धावत्या घोड्यांची फ्रेम लावणे ही खूप आवश्यक असते. आणि त्याच्यामुळे खरंच आपल्या घरामध्ये स्फूर्ती येते आणि काम करण्याची इच्छा होते. तर ही एक गोष्ट खूप पॉझिटिव्हिटी आहे देणारी. त्याच्यामुळे खरंच आपल्या घरामध्ये सुख, शांती, पैसा, पाणी सगळं काही येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर आपलं घर आणि मनसुद्धा प्रसन्न राहणं तितकंच जरुरी आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर केल्या. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.